मनोज जरांगे पाटील यांचं आज अंतरवाली सराटीमधील आंदोलन जे आहे ते तात्पुरतं स्थगित केलं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना संभाजीनगर येथे हॉस्पिटलमध्ये रवाना केलं। त्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदाच सामूहिक आंदोलन झालं होतं, उपोषण झालं होतं आणि यामध्ये अनेक आंदोलनकर्ते सहभागी झाले होते। त्यामुळे या ठिकाणी अनेक जे आहेत ते ॲम्ब्युलन्स दाखल आहे आणि याच ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून या सर्व रुग्णांना आता ज्या ठिकाणी त्यांची तब्येतीची काळजी घेण्यासाठी जे आहे ते त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जातं। आपण याच अंतरवाली सराटीमध्ये ॲम्ब्युलन्स जे आहेत ते एका लाईनीने लागलेले आहेत। 1 2 3 4 अशा अनेक ॲम्ब्युलन्स जे आहेत ते या ठिकाणी एका लाईनीमध्ये लागले आहेत। तर काही ॲम्ब्युलन्समधून जे आहेत ते रुग्णांना जे आहेत ते या ठिकाणी विविध ठिकाणी नेलं जात आहे। जे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते ते जे सामूहिक उपोषणाला बसले होते अशा उपोषणकर्त्यांना आंदोलनकर्त्यांना जे आहे ते आता ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून विविध ठिकाणी जे आहेत ते रुग्णालयात नेलं जात आहे। दुसरीकडे बघायला गेलं तर या ठिकाणी पूर्ण जी आहे ती डॉक्टरांची टीम आहे। ही मागच्या काही दिवसापासून ही संपूर्ण डॉक्टरांची टीम जी आहे ती याच आंदोलनकर्त्याच्या तब्येतीची काळजी घेत होती। आणि दुसरीकडे बघायला गेलं तर हेच अंतरवाली सराटीमधलं ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि याच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तात्पुरतं जे आहे ते या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केलेली होती। आणि आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन त्यांनी तात्पुरतं स्थगित केल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते या सर्व उपोषणकर्त्यांना आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी विविध रुग्णालयात ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून नेलं जात आहे। कॅमेरामन आप्पासाहेब सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, अंतरवाली सराटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।